मित्रांनो, तुम्ही सुद्धा चण्यामध्ये बिना बूट लावून जर फवारणी करत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की फायद्याचा असणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण चण्यामध्ये फवारणी करण्यासाठी एक नवीन पर्याय आणला आहे, त्याविषयीचा व्हिडिओ आहे. कारण या प्रकारचे जर सरपटणारे प्राणी आपल्या शेतामध्ये जर असेल तर आपला गेम कधी येऊ शकते, म्हणून हा व्हिडिओ शेवटीपर्यंत रुको बघा. जरा सबर करो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रवींद्र विरुटकर, माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. मित्रांनो, शेती म्हणजे कष्ट आणि शेतीमध्ये वापरण्यात येणारे नवनवीन तंत्रज्ञान. आता तुम्ही बघत असाल की हा आपण चणा या शेतामध्ये लावलेला आहे. तर चणा सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की चणामध्ये जे आपण वापर करतोय, चण्यामध्ये जेव्हा वापर करतोय म्हणजे स्प्रिंकलरचं पाणी देतोय, फवारणी करतोय किंवा आणखी कामं करतोय, तेव्हा चण्याला खार भरपूर असल्यामुळे हात पण फुटतात, हातापायाला जखमा होते आणि माणूस आजारी होतो. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला मी म्हटलंय की माझ्याकडे एक नवीन वस्तू आहे, जे तुम्हाला शेतीमध्ये काम करायसाठी म्हणजे स्प्रिंकलरनं पाणी द्यासाठी, चण्यामध्ये फवारणी करण्यासाठी आणि इतर सर्व कामे करण्यासाठी जर मी म्हटलंय तुम्हाला एक वस्तू आहे माझ्याकडे, तर ती तुम्हाला वाटेल काय. मित्रांनो, जर तुम्ही फवारणी करताय, शेतामध्ये फवारणी करताय, तर पायाला जखमा होते, याचा खार पायाला लागण्यासाठी आपण लॉंग गनबूट शेतकऱ्याच्या मदतीसाठी आणले आहे. ते कसे, त्याचं आता आपण सविस्तर बघूया. तर मित्रांनो, हा आहे लॉंग गनबूट. याचं वैशिष्ट्य असं आहे की हा मांडीपर्यंत हा आपल्याला वापरला जातो. दुसरी गोष्ट, याचं जे कापड जो आहे हा एकदम मजबूत आहे. तुम्ही कितीही असं जोरात ओढला तरी फाटत नाही, एवढं मजबूत असं हे कापड आहे. बरं, दुसरी गोष्ट, इथपर्यंत गुडघ्यापासून तर इथपर्यंत हा एक सलग जो आपण साधा गनबूट वापरतोय त्या पद्धतीचा गनबूट आहे आणि वरतीपर्यंत एक कपडा आहे. आता हे वापरायचं कसं ते सुद्धा मी दाखवतोय. शिवाय याचं सोल सुद्धा एकदम जबरदस्त आहे, मजबूत आहे आणि सॉफ्ट आहे, एकदम नरम आहे या पद्धतीनं. आता तुम्ही म्हणाल की हा शूज तुम्ही काट्या गोट्यामध्ये वापरू शकता का? नाही मित्रांनो, याला काट्यात कुठेही वापरायचं नाही. याला वापरायचं कुठे? चण्यामध्ये फवारणी करणे असो, कापसामध्ये असो, कुठल्याही पिकामध्ये असो, तुम्हाला फवारणी करणे, पाणी देणे आणि शेतीची मशागत करणे, या वेळेवर तुम्ही या गनबूटचा वापर करू शकता. आता हा वापरायला एवढा सोपा आहे, एकदम आहे की हा कमरेपर्यंत आहे. बघा, साधे गनबूट काही कामाचे नाही, खारामुळे खराब होत आहे. आता हा गनबूट वापरण्यासाठी कसा सोपा आहे ते बघू आपण. बघा, याला सरळ पायामध्ये तुम्ही टाकू शकता पॅन्टवरून. हा पॅन्ट नाही आहे, हा एक गमबूट आहे. काही शेतकऱ्यांनी थोडीशी मनात काही माझे व्हिडिओ दुसरे बघितले तर मनामध्ये थोडी शंका आहे. तर हा गमबूट इथपर्यंत लावला म्हणजे पॅन्टच्या वरून, तर या ठिकाणी तुम्हाला हँगिंग करता येते. म्हणजे या ठिकाणी तुम्ही इथं बटन लावून इथं लटकवू शकता. मग चाहे तुम्ही हुकला लटकवा किंवा तुमच्याकडे करदोरा असेल तर करदोरा लटकवा, किंवा दुसरी गोष्ट तुम्हाला काहीच नाही तर मग काय करायचंय, हे उपरणं, डोक्याचं उपरणं इथं बांधायचं कमरेला, या पद्धतीनं बांधून घ्यायचं आणि या ठिकाणी याला असं लटकवायचं, या उपरणेला लटकवायचंय, टावेलला लटकवायचं, म्हणजे हा पूर्णपणे इथं हँगिंग राहील. बघा, याला इथंपर्यंत जॉईन झाला. हा पॅन्ट नाही आहे, म्हणजे हा पॅन्ट नाही आहे, हा बूट आहे, लॉंग गन बूट. म्हणजे मांडीपर्यंत होतं, इथून एअर सुद्धा निघते, थोडी हवा सुद्धा खेळती असायला पाहिजे याला वापर करते वेळेस. तर हा इथपर्यंत तुम्हाला दाखवला आहे, इथपर्यंत बढिया सोल आहे, इथून वरतं कापडी आहे, एक जीव जॉईंट आहे, म्हणजे याला जॉईंट आहे वरच्या बाजूला कपड्या टाईपचा. दोनही बूट तुम्हाला दाखवतोय मी. हा बूट आपल्याकडे सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण दाखवतोय, पाठवतोय. एस टी बस पार्सलनी पाठवतोय, पोस्टानी पाठवतोय, सगळ्या पद्धतीने तुम्हाला पाठवतोय, कुरिअरनी. बघा, आता हा आपण या पद्धतीने इथं लावला. तुम्ही हुकला लावू शकता. मी आता टावेल बांधला तर टावेलला सुद्धा बांधू शकतो. याला कमी जास्त सुद्धा करता येते एकदम सोप्या पद्धतीनं. शेतामध्ये पाणी देणे, गव्हामध्ये पाणी देणे, जमिनीवरचं काही दिसत नाही. जेव्हा सोयाबीन कंबरभर असते तेव्हा जमिनीवरचं काही दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर आपण मजुराला फवारणी करण्यासाठी नेलं तर मजूर सोयाबीनमध्ये फवारणी सुद्धा करत नाही. चण्यामध्ये सुद्धा भरपूर सारे शेतकऱ्यांचे चण्यामध्ये कोणी फवारणी करायला तयार नाही,
किंवा मग काही शेतकरी काय करतात, अशा पिशव्या घेतात आणि पायाला बांधतात, बरोबर आहे. परंतु याच्यातून सुद्धा, या थैलीतून सुद्धा पाणी आतमध्ये जाते आणि पाणी या पायाला मुरत राहते, जखमा पडते, पायाला बुरशी लागते, पाय खराब होते आणि एकदम पाय आकसल्यासारखे होतात. परंतु आता मी हा शूज लावलाय, तुम्हाला दिसत आहे हा शूज लावलाय, मी बिंदास्त झालोय, मला इथं काम करायसाठी काही अडचण नाही, बरोबर आहे. या चण्यामध्ये जर मला फवारणी करायची आहे, जसं समजा, दाखव इकडे, आता हा पंप आहे, पाठीवरचा पंप, आता मला फवारणी करायची आहे, तर मी डायरेक्ट इथं पाठीवर धरणार सरळ आणि फवारणी करणार. मला जमिनीवरचं, या ठिकाणी जमिनीवर काय आहे किंवा मग काही त्रास होतोय का याची मला चिंता राहणार नाही. फवारणी सुद्धा मी बिनधास्त करू शकतो, तुम्ही बघू शकता, काहीही अडचण नाही. शेतामध्ये फवारणी करणे एकदम सोपं झालंय, पायाला औषध सुद्धा लागत नाही, तुम्ही बघू शकता. आता हे जर औषध माझ्या पायावर जर उडलं तर मला जखमा होईल, फुंस्या होईल, मोठे मोठे फोड येईल, ज्याच्यामुळे मला पायाचा त्रास सुद्धा होऊ शकतो. परंतु मला इथं कुठेही प्रकारचा लिकेज नाही, काही नाही. मांडीपर्यंत जर हा चणा जर मांडीपर्यंत जर वाढला तर माझ्या पायाला दुखापत होणार नाही, माझ्या पायाला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. बरं, इथपर्यंत मांडीपर्यंत असल्यामुळे एवढा चणा काही येत नाही आणि आपल्याला हा सुरक्षित महसूस करतोय, जेणेकरून आपल्याला भविष्यात होणारा त्रास हा कमी होतोय. म्हणून ज्या शेतकऱ्यांना हा लॉंग गनबूट पाहिजे आहे, त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा. आपण पोस्टामार्फत हे लॉंग गनबूट शेतकऱ्यांच्या घरपर्यंत पाठवतो. ज्या इमानदारीने, इतबारीने शेतकरी आपल्याला पैसे पाठवतात, त्याच इमानदारीनं आपण शेतकऱ्याला हे लॉंग गनबूट पाठवतोय. बघा आता काय, हा गनबूट तुम्ही मिळवायचा कसा, ही पोस्टाद्वारे पाठवतो. तुम्ही 500 रुपये देऊन कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा करू शकता, बरोबर आहे. या शूजची किंमत फक्त आणि फक्त आत्ताच्या वेळेवर 1450 रुपये, म्हणजे 1450 रुपये या शूजची किंमत आहे. चार्ज वेगळा लागतोय. जबरदस्त बूट आहे, तुम्ही ह्या पोस्टाद्वारे घरपोच मागू शकता, कॅश ऑन डिलिव्हरी आहे. पायाला जास्त हा शूज लावल्यामुळे पायाला माती सुद्धा चिकटत नाही आणि याला वॉशिंग सुद्धा करता येते, ठेवता येते सोप्या भाषेत. व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून या लॉंग गनबूट बद्दलची माहिती सर्व शेतकऱ्यांना मिळेल आणि त्यांनासुद्धा या लॉंग गनबूटचा फायदा घेता येईल. सो थँक्यू. जय हिंद, जय जवान, जय किसान. धन्यवाद.